हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप चांगले असाल. मी पण छान आहे. आणि मस्त पाऊस पडतोय आमच्या इथं. म्हणजे कंटिन्यू पाऊस चालूच आहे. आता थोडंसं थांबलंय, तरी पण थोडंसं भरपूर आहे. मागाशी लय पाऊस पडत होता. मागाशी मी म्हणजे आंघोळीला जायचं अगोदर. आता माझं चहा पाणी झालं, म्हणजे चहा बिस्किट खाल्ले. आज म्हणलं वडापाव करावं मस्तपैकी. चला मग तुम्हाला वडापावची थोडी रेसिपी दाखवते. आणि वडापाव कशी करते दाखवते मी तुम्हाला. तर बटाटे शिजू घालायला लागले मी. एवढे बटाटे आहेत. काल मी 50चे 2.5 किलो बटाटे आणलेत. त्यातला बघा हे असे बटाटे आहेत. एक बटाटा कुठे गेला? बघा एक बटाटा कसा आहे बघा. बघा असा बादल्यासारखा आहे. नको मग एवढे बस का बटाटे का अजून एक टाकू? काही समजायला झाले. बटाटे चांगले तर मला असेच बटाटे आवडतात. बघा एवढे बटाटे शिजवतात भरपूर. कसं आहे, जरा व्हिडिओ काढायला या म्हटलं ना कुणी येत नाही. बघा ते तिथं बसल्यात, येत नाही. हे मॅडम इथं बसल्यात मोबाईल घेऊन, येत नाही. करणार काय एकट्या बाईनी? मग मी माझंच करणार, मी माझंच व्हिडिओ काढणार. असं मला पण असं वाटतं की माझे व्हिडिओ चांगले व्हावं, माझं पूर्ण लुक दाखव, पूर्ण मी सगळं दाखव, पण नाही, इलाज नसतं. चला, आपली लढाई आपल्यालाच लढायचे. त्यामुळं कुणाच्या भरोश्यावर मी बसत नाही. भलं का उशीर का होईना, आज ना उद्या होईल मी फेमस म्हणायचं आणि चालवायची गाडी. चला तर ना, आमच्या इथला पाऊस दिसतोय का तुम्हाला? बघा कसं आहे पाऊस, वातावरण कंटिन्यू असंच पाऊस पडतोय. आता काय करावं काय समजत ना. कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी मुश्किल आहे आता. बघा पाऊस छान पण वाटतं, पण बाहेर येणं जाणं पण मुश्किल होतंय. का आता कुठं जायचं म्हणलं की असं आहे पाऊस. आणि कंटिन्यू पाऊस येत आहे, थोडा वेळ थांबतंय, थोडा वेळ येत आहे, असं पाऊस आहे. तुमच्या इथं आहे का नाही सांगा. आमच्या इथं तर फुल पाऊस आहे. मला एवढं नाही आवडत पावसाळा. थोडा आवडतं, थोडं नाही आवडत. काय सांगावं तुम्हाला. मस्त वास सुटले बघा. जिरं, अद्रक, लसूण पेस्ट, कोथिंबीर सगळं टाकलंय. फोडणीला कढीपत्ता पण टाकले. तर बटाटा टाकते. बघा तर बटाटा सपनों के साथ ये प्यार करता. म्हणजे पिवळा बटाटाच बनवून घ्यायचा, त्याच्यानंतर वडापाव करायचा. कट कर बघ मोठं. तर दीदीला मी वडे करून दे म्हटले. भाजी झाली आपली. ते दाखव की इकडं तोंड जरा. आणि थोडंसं चीज पण आणले मी, एका 2 केले. हे चीज टाकून वडा बनवणार आहे. आणि एवढे पाव आणले 4ला आधी. आणि हे बघा सगळे तयारी करून ठेवले. आता मी आमटीला फोडणी देणार आहे. भात पण शिजलाय, चहा पण आपला तयार आहे. आमटी आता तुम्ही म्हणाल आमटी कशासाठी? आमच्या महाराजांना लागतंय आमटी. सांबार म्हणजे सांबार. तर आता म्हणलं भोपळा नाही काय नाही, तर म्हणलं साधी आमटी करून देते, ते सांबार म्हणून समजून खावा म्हटलं, आहे का नाही. ते असं थोडंफार ॲडजस्टमेंट करावं लागतं. आम्हाला तर नुसतं वडापाव असला तरी बाद झालं. त्यासाठी बघा आता चहा तयार केले मी. चहा परत एकदा सेकंड टाईम चहा आहे. आणि आता आमटीला फोडणी देते पहिल्यांदा. बघा तर एवढे वडे टाकलेत आता मी. आत्ताच टाकले खालो करा. व्हिडिओ काढ 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 म्हणते, तरी मॅडम अशी बघत थांबते, पण काढायचं नाही. जाऊ दे, एक काम कर, इन्स्टाला एक व्हिडिओ ठीक आहे. तर बघा तर एवढे वडापाव झाले आपले तयार. तर कला गरमा गरम वडापाव. हे पण काढत नाही सगळं, आहे का नाही? बरोबर. बस
बस हो. शाळेत चालली, तिच्या 2 मैत्रिणी पण आल्यात. आता हे रिक्षाने सोडणार आहे. सकाळची शाळा सुटली, पोरं यायला लागत बघा. मगाशी लई गर्दी होती, आता गर्दी कमी झाली. सगळे पोरं आमच्याच दारातनं जातात. वडापावचा गोंधळ कसला राडा बाहेर. सगळं आवरायचं बघा, किचन बिचन सगळं साफ करायचं. काय करायचं म्हणलं तरी किती. आता त्यात बॅटर उरले हातात, डायरेक्ट कांदा भजी करणार. ते काय दाखवणार नाही तुम्हाला. कांदा पण कापले 5-6, तेवढं भजी करते बघूत मग. चला मग आजचं व्हिडिओ कसं वाटलं सांगा मग. ओके बाय.